नमस्कार, मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद, निर्भीड आवाज जनतेचा. मित्र हो, सहज एक फार वर्षापूर्वी गद्दार पिक्चर होता पहा. त्याचं एक गाणं होतं, म्हणजे मला वाटतं जोगिंदर सिंगचा होता तो. तू गद्दार सही, तू गद्दार सही, हमारा यार पुराना है, तू गद्दार सही. तर हे सहज असं विचारलं की गद्दार गद्दार जे आहे तर आता या शिवसेनेमध्ये म्हणजे उभाठाचं जे काही चाललं आहे आणि उभाठाकडून जे सारखं नेहमी जो आरोप होतो गद्दार, हा गद्दार, तो गद्दार, तो गद्दार. तर हे गद्दार म्हणजे नेमकं काय आणि गद्दार कोणाला म्हणावं? तर गद्दार याच विषयावर आपण आज चर्चा करावी असं वाटतं. म्हणजे 2022मध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री तेव्हाचे उद्धव ठाकरे यांचे एक अगदी जवळचे सहकारी वरिष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे 40 आमदार आणि 12 खासदार एकत्र करून उद्धव सरकारविरुद्ध उठाव केला. सुरत मार्गे आसाम गाठले आणि शिवसेनेतून फुटून निघाले. परिणामी उद्धव ठाकरे वर्षाहून मातोश्रीला आपल्या घरी परतले. त्यानंतर शिवसेना या पक्षावर एकनाथ शिंदेंनी डावा ठोकला आणि त्यातूनच मग उद्धव ठाकरे यांचा उभाठा हा एक नवीन पक्ष अस्तित्वात आला. शिवसेनेची स्थापना उद्धव ठाकरे यांचे पिताश्री बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली असल्यामुळे ही जणू काही आपली इस्टेटच आहे अशी त्यांची समजूत होती. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या 40 आमदार आणि 12 खासदारांची संभावना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उभाठा पक्षाने गद्दार गद्दार अशी केली. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जो काही त्यांचा गट होता त्याला निवडणूक आयोगाने शिवसेना म्हणून आणि उद्धव ठाकरे यांचा जो काही गट होता त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी म्हणजे संबोधनच दिली, अशी मान्यता दिली जवळपास. आता म्हणजे परवा 19 जूनला शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर परत एकदा धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, परभणीचे बंडू जाधव, शिर्डीचे वाकचौरे, यवतमाळचे संजय देशमुख, मुंबईचे संजय दिना पाटील आणि हिंगोलीचे आमचे आष्टेकर असे 6 उभाठा खासदार पुन्हा फुटले. त्यांना देखील पुन्हा गद्दार म्हणून संबोधले गेले. पण हे खरेच गद्दार आहेत का? म्हणजे मला तरी ते गद्दार वगैरे वाटत नाही. कसं ते सांगतो. त्याला महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी शिवसेना उभाठापासून वेगळे झाले असले हे लोक तरी ते शिवसेनेचेच आहेत. हा सगळं असा तेढाया म्हणजे असा तिढाया त्यांचा झेंडा भगवा आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांचे दैवत आजही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हेच आहे. मग शिवसेना फुटली, तिची शकले झाली असे कसे म्हणता येईल? आज देखील उद्धवरावांची सेना असो व एकनाथ शिंदे यांची शिवसेना असो या आणि अगदी राज ठाकरे यांचे मनसे असो, यातील प्रत्येक नेत्याचे कार्यकर्त्यांचे दैवत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. यातील कुणीही शिवसेनेतून फुटून निघाले नाही. तरीही बाळासाहेबांबद्दल त्यांनी अवधानाने सुद्धा अनावधानाने सुद्धा कधी अनादर व्यक्त केला नाही. बाळासाहेबांना ते विसरले नाही. कधी त्यांच्याबद्दल अपशब्द उच्चारला नाही. मग ते गद्दार कसे? आता दुसरे उदाहरण पहा. म्हणजे 1991मध्ये शिवसेनेचे एक ज्येष्ठ नेते असलेले छगन भुजबळ, पैठणचे बबनराव वाकचौरे, गंगापूरचे कैलास पाटील, विदर्भातील दाळू गुरुजी, कृष्णराव इंगळे आदी 13 आमदारांना घेऊन बाळासाहेबांच्या शिवसेनेतून फुटले आणि त्यांनी काँग्रेसला जाऊन ते मिळाले. तेव्हा छगन भुजबळ यांची वर्तणूक कशी होती पहा. म्हणजे शिवसेना प्रमुखांना टी बाळू असं संबोधण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. बाळासाहेबांना अटक करण्यासाठी त्यांनी जंग पछाडलं होतं. सच्चा शिवसैनिक हे कधी विसरू शकणार आहे का? म्हणजे माझे काय म्हणणे आहे ते जर समजून घेतलं तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरचे आमदार खासदार आणि छगन भुजबळ यांच्याबरोबरचे जे काही आमदार यांच्या भूमिकेतील फरक लक्षात घेता येईल. आता भुजबळांच्या
शिवसेना फोडण्यामधील एक वेगळेपण म्हणजे त्यावेळेच्या शिवसैनिकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या आणि आता ज्या आहेत त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे 91ला छगन भुजबळांनी पक्ष फोडल्यानंतर 95मध्ये ज्या काही विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये बाळा नांदगावकर सारख्या एका साध्या शिवसैनिकांनी भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे मुंबईच्या माझगाव मतदारसंघात त्यांना पार चारी मुंड्याचित केले. त्यांच्याबरोबर गेलेल्या सगळ्या आमदारांचा सत्यानाश झाला राजकीयदृष्ट्या. सगळं राजकारण संपलं. विशेष म्हणजे भुजबळांना मुंबईतून काढता पाय घेऊन येवल्यामध्ये आपल्या सुरक्षित मतदारसंघ पाहावा लागला, यावं लागलं त्या मतदारसंघात. पण तसा काय उद्रेक एकनाथ शिंदे फुटून निघाल्यावर दिसला नाही. उलट एकनाथ शिंदे यांची शिवसेना दिवसेंदिवस अधिकाधिक प्रबळ होताना दिसत आहे. याचा अर्थ एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्याच मार्गाने जात आहे याची खात्री शिवसैनिकांना पटली आहे. आणि त्यामुळे दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व बहरत चाललेलं आहे, प्रबळ होत चाललेलं आहे. या उलट बाळासाहेब ठाकरे यांचा रक्ताचा वारसा सांगणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उभाटाची रोजच्या रोज घसरण होत चालली आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये म्हणजे ही जी निवडणूक आहे ते भाजपबरोबर लढवली आणि नंतर भाजपला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पारंपरिक विरोधी पक्षासह सरकार स्थापन केलं. मुख्यमंत्री स्वतः उद्धवजी झाले. पण ते काही सर्वसामान्य शिवसैनिकांच्या गळी उतरलेले नाही असे दिसते. त्यामुळेच दिवसेंदिवस उभाठा राजकीयदृष्ट्या कमजोर होत चाललेला आहे. आता मुंबई महापालिका निवडणुकीतसुद्धा उभाठाने राज ठाकरे सगळं वैर वगैरे सगळं विसरून राज ठाकरे यांना बरोबर घेतलं आणि निवडणूक लढवली. तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांना काही फायदा झालेला नाही. या उलट स्वाभाविक मैत्री असलेल्या भाजपबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विधानसभा, लोकसभा, महापालिका आदी सर्व निवडणुका लढवल्या आणि त्यास त्यांना घसघशीत फायदा झाल्याचे दिसते. मग गद्दार कोण? कुणी केली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची गद्दारी? कुणी सोडलं हिंदुत्व? म्हणजे तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विषयावर सडेतोड रोखठोक विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्र हो, चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे. कारण काय होतं, त्याच्यामुळेच मला बळ येतं, त्याच्यामुळेच मला बळ मिळू शकतं. लक्षात घ्या. तेव्हा कृपया चॅनल सबस्क्राईब करा. तोडतं इतकेच. पुन्हा भेटू. धन्यवाद.